अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे. स्वामी भक्त हो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्री दत्त महाराजांचा एक असा प्रभावी आणि सोपा मंत्र जो तुम्हाला धनप्राप्ती, कर्जमुक्ती आणि समृद्धीसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. जर का तुम्ही हा मंत्र अतिशय श्रद्धेने आणि योग्य पद्धतीने जपला तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात पैशाची कमी कधीच भासणार नाही. बघा, श्री दत्तगुरू म्हणजे कोण? तर दत्तगुरू म्हणजे त्रिदेवांचा अवतार. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही शक्तींचा संगम म्हणजेच काय? तर श्री दत्त महाराज. दत्तगुरू हे ज्ञान, करुणा, संरक्षण आणि कृपेचे मूर्तिमंत्र स्वरूप आहेत. बघा, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गोवा या भागातनं त्यांची विशेष पूजा अतिशय भक्तिभावाने केली जाते. दत्तगुरूंचे स्मरण केल्याने केवळ आध्यात्मिक उन्नती आणि प्रगतीच नाही होत, तर बघा तुम्हाला आयुष्यामध्ये सांसारिक सुख, समृद्धी आणि अतिशय यश प्राप्त होते. हा मंत्राचा जप करण्याआधी आपण जाणून घेऊयात त्याची योग्य पद्धत. जर का तुम्ही हा मंत्र योग्य पद्धतीने जपल्यास त्याचे फल तुम्हाला अधिक पटीने आणि दुप्पट पटीने मिळते. तर बघा, हा मंत्र म्हणायला सुरुवात करण्याआधी आपल्याला काय करायचं आहे? पहाटे स्नान करून आपल्याला स्वच्छ पांढरे किंवा पिवळे कपडे घालायचे आहेत आणि तुमच्या घरामध्ये श्री दत्तगुरूंची मूर्ती किंवा प्रतिमा असेल तर ती आपल्याला समोर ठेवायची आहे. त्यानंतर आपल्याला दत्त महाराजांची मूर्ती किंवा प्रतिमेसमोरनं गंध, अक्षता, फुले आणि दिवा लावून आपल्याला महाराजांच्या मूर्तीसमोर दीप अर्पण करायचं आहे आणि मगच आपल्याला या जपाची नामस्मरण करण्यास सुरुवात करायची आहे. बघा, तुम्ही 11 वेळा, 21 वेळा किंवा 108 वेळा या मंत्राचा जप करू शकता. पण जप करताना एक मुख्य गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे, ती म्हणजेच काय? जप करताना पैशाची, व्यवसायातील वाढीची किंवा कर्जमुक्तीची भावना तुम्हाला मनात ठेवायची आहे. म्हणजेच काय? जर तुम्हाला कुठलीही आर्थिक अडचण असेल, तुमच्याकडे पैशाची तंगी असेल किंवा तुम्हाला पैशाची त्रास होत असेल, पैसा नसेल, व्यवसायामध्ये तुमच्या वृद्धी होत नसेल किंवा व्यवसायामध्ये अनेकदा तुम्हाला तोटा होत असेल किंवा तुमच्यावर खूपच जास्त कर्ज असेल, तर जी काही तुमची आर्थिक अडचण आहे पैशाशी रिलेटेड, ती तुम्हाला मनामध्ये आठवूनच ह्या मंत्राचा जप करायचा आहे. आणि मंत्र जप झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? थोडंसं केशरयुक्त दूध, साखर किंवा नारळाचा प्रसाद आपल्याला दत्त महाराजांच्या मूर्तीसमोर आपल्याला अर्पण करायचा आहे. आणि बघा, शक्य असल्यास आपल्याला गुरुवारच्या दिवशीच हा जप करायचा आहे, कारण सगळ्यांना माहितीच आहे गुरुवार हा दत्त महाराजांचा, स्वामी समर्थांचा वार आहे. तर जर का तुम्ही गुरुवारी ह्या जपाची सुरुवात केली तर ते अतिशय फलदायी ठरते. तर आपण बघितलं जप कसा करायचा आहे आणि जप करण्याची योग्य पद्धत. आता बघा, हे जप करताना काही विशेष नियम आणि गुपित रहस्यसुद्धा असतात, ते आपण जाणून घेऊया. बघा, आपल्याला हा मंत्राचा जप किती दिवस करायचा आहे? तर सलग 40 दिवस आपल्याला हा जप करायचा आहे. जमल्यास तुम्हाला सकाळी करायचा आहे किंवा संध्याकाळी केला तरी चालेल, पण हा मंत्र सलग 40 दिवस आपल्याला करायचा आहे. जीवनामध्ये आर्थिक प्रगती, कर्जमुक्ती, नवीन संधी आणि सुखसमृद्धी अनुभवता यायला पाहिजे, म्हणूनच आपल्याला ह्या जपाच्या सुरुवात करायची आहे. आणि गुरुवारीच आपल्याला हा जप करायचा आहे, कारण गुरुवार हा दत्त महाराजांचा वार आहे. तर सर्वात महत्त्वाचा नियम बघा, गुपित म्हणजेच काय? तर बघा, आपण जो जप करणार आहोत तो जप करताना मनामध्ये आपल्याला शांतता ठेवायची आहे. पैशाबद्दल बघा, नकारात्मक विचार आपल्याला टाळायचे आहे. म्हणजेच काय? तर आपण स्वार्थी भावनेने फक्त पैसाच घेऊन जर डोक्यामध्ये पैसाच घेऊन जर आपण ह्या मंत्राचा जप करत असू तर ह्या मंत्राचा उपयोग होणार नाही. तर पैशाबद्दल नकारात्मक विचार आपल्याला टाळायचे आहे जेव्हा आपण हा जप करणार आहोत. आणि मंत्र जपत असताना बघा, अतिशय शांततेत आणि तुमच्या आसपास म्हणजे घरातील व्यक्ती ठीक आहे चालेल, पण देवघरामध्ये जेव्हा कोणीच नसेल तेव्हा तुम्हाला हा जप करायचा आहे. म्हणजेच काय? तर मंत्र जपत असताना कोणाशीही आपल्याला संवाद साधायचा नाही आहे आणि मनातल्या मनात आपल्याला हा मंत्र जप करायचा आहे. बघा, जसजसं तुम्ही या मंत्राचा जप करण्यास सुरुवात करणार तसे तुम्हाला या मंत्राचे फायदे दिसायला सुरुवात होणार आहे. कारण
हा मंत्र केवळ पैसाच आणत नाही, तर तो काय करणार आहे, तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करणार आहे. तुमच्या व्यवसायामध्ये जे काही अडथळे असतील ते सुद्धा दूर होणार आहे. तुम्ही जी काही नोकरी किंवा व्यवसाय करत असणार त्यात तुम्हाला प्रगती मिळणार आहे आणि तुमच्या घरातील व्यक्तींना तुम्हाला मानसिक शांती आणि आत्मविश्वाससुद्धा तुमचा वाढवणार आहे. थोडक्यातच काय तर घरात सुख समाधान टिकवून ठेवणारा हा मंत्र आहे. तर बघा, आता मी तुम्हाला हा मंत्र सांगणार आहे. तर मनापासून तुम्ही ह्या मंत्राला म्हणण्याची सुरुवात करायची आहे. तर मंत्र आहे पुढीलप्रमाणे: ओम श्री गुरु दत्तात्रेयाय नमः. ओम श्री गुरु दत्ताय नमः. ओम श्री गुरु दत्तात्रेयाय नमः. ओम श्री गुरु दत्ताय नमः. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. ओम श्री गुरु दत्ताय नमः. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. ओम श्री गुरु दत्ताय नमः. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. ओम श्री गुरु दत्ताय नमः. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. ओम श्री गुरु दत्ताय नमः. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. ओम श्री गुरु दत्ताय नमः. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. ओम श्री गुरु दत्ताय नमः. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. ओम श्री गुरु दत्ताय नमः. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. ओम श्री गुरु दत्ताय नमः. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. ओम श्री गुरु दत्ताय नमः. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. ओम श्री गुरु दत्ताय नमः. तर बघा, अशा प्रकारे हा दत्त महाराजांचा अतिशय प्रभावी धनप्राप्ती मंत्र आहे. जर का तुम्हाला पैशाची तंगी दूर करायची असेल, तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला यश मिळवायचं असेल किंवा तुमच्या घरामधील आर्थिक स्थिती तुम्हाला सुधारायची असेल आणि तुम्हाला कर्जमुक्त व्हायचं असेल, जी काही तुमची पैशाशी रिलेटेड आर्थिक अडचण असेल ती तुम्हाला घालवायसाठी तुम्हाला श्री दत्तगुरूंचा धनप्राप्ती मंत्र हा नक्की जपायचा आहे आणि गुरुवारीच या मंत्राचा जप करायचा आहे, कारण ते अतिशय फलदायी ठरणार आहे. तर तुम्ही हा दत्त महाराजांच्या मंत्राचा जप नक्कीच कराल अशी मी तुम्हाला विनंती करते आणि दत्त महाराजांचा, दत्तगुरूंचा आणि स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद मिळवून घेण्याची कृपा तुमच्यावर सदैव राहण्यासाठी तुम्ही ह्या मंत्राचा जप करायचा आहे. तर व्हिडिओ आवडला असल्यास कमेंटमध्ये श्री दत्तात्रय महाराज, ओम श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि जर व्हिडिओ संबंधित तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाईप करून विचारू शकता. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.